नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयएमच्या 14 नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल. मनपा प्रशासनाच्या अपात्रतेच्या नोटीस देण्याच्या हालचाली सुरू. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकार सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून समन्वयासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विशेष जबाबदारी. हिंगोलीत पोलीस भरतीसाठी गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी. पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांचा निर्णय. 5 मार्चला होणार परीक्षा. दुबईमध्ये अडकले पुणे दौंड तालुक्यातील रहिवासी आमदार राहुल कुल यांनी साधला संपर्क. सर्वतोपरी मदतीसाठी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलणार असल्याचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर शहागंज मधील अतिक्रमण कारवाई प्रकरणावरून एमआयएमचे नगरसेवक आयुक्तांच्या भेटीला. आमच्यावरील कारवाई एकतर्फी असल्याची एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या इंदापुरात द्राक्ष शेतीत नवी क्रांती. नव्या संशोधित वाणाला अजितदादांचं नाव. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने द्राक्षाच्या नव्या वाणाचं लोकार्पण. वाशिम सीसीआयची कापूस खरेदीस 15 मार्च पर्यंत मुदतवाढ. बाजार भावापेक्षा जास्त दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. सध्या बाजारात कापसाला 7,300 ते 7,700 रुपये दर तर 8,110 रुपये हमी भाव. वाशिम नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरुवात. 38 केंद्रांवर 5,875 रुपये हमी भावाने खरेदी पुढील 60 दिवस चालणार. बुलढाण्यात एनसीएमसी कार्ड गोंधळ. शहरात केवळ एकच प्रतिनिधी कार्यरत असल्यानं व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र. नागरिकांमध्ये डोकेदुखी. खेमेनाईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालेगावात कॅन्डल मार्च. सिया समुदायाने केलं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती उघड. 5.31 लाखांचा मुद्देमाल जप्त. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल. बुलढाण्यात नोटा दुप्पट करण्याच्या आमिषाने मध्य प्रदेशातील तरुणाचं अपहरण. शेगाव ग्रामीण पोलिसांकडून तरुणाची सुटका. या प्रकरणी 3 जण ताब्यात. बुलढाणा खामगावात पकडल्यात चिल्ड्रन्स बँकेच्या नोटांचे बंडल. छत्तीसगड बिलासपूर येथून आलेले 4 युवक ताब्यात. चिल्ड्रन्स नोटांच्या माध्यमातून अनेकांना गंडवण्याच्या प्रकरणात वाढ. छत्रपती संभाजीनगर पैठणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण. पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे आरोपी 48 तासात जेरबंद. पीडितेची सुखरूप सुटका. शिरूर फाकटे येथे घराला रात्री अचानक आग. संपूर्ण घर जळून खाक. भीषण आगीत कुठलीही जीवितहानी नाही, मात्र संसार उपयोगी साहित्य आगीत भस्म. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथील तलावात बुडून दोघांचा मृत्यू. आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाले. कोल्हापूर इचलकरंजीत धुळवडीत हुल्लडबाजी. तरुणांकडून 7 ते 8 वाहनांची तोडफोड. काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.